मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म आता तुम्ही मोबाईलवर देखील घरबसल्या भरू शकता। तुम्ही हा फॉर्म अचूक असा फॉर्म अगदी फक्त 2 मिनिटांमध्ये देखील भरू शकता। त्याकरता तुम्हाला सर्वप्रथम जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यांचे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये काढून ठेवायचे आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट देखील फोटो काढू शकता। फक्त डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या जवळ घेऊन बसणं गरजेचं आहे। त्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म कसा भरायचा ते मी या ठिकाणी सांगणार आहे। त्याकरता व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती महत्त्वाची या YouTube चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, याकरता तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ॲपमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला वर सर्च ॲप्समध्ये नारी शक्ती असं टाईप करायचं आहे। यानंतर तुम्हाला या ठिकाणी नारी शक्ती या नावाचं मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र या नावाचं ॲप्लिकेशन येईल। तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला हे पूर्ण ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। मित्रांनो, हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं सर्वप्रथम प्रोफाईल अपडेट करायची आहे। प्रोफाईल अपडेट केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती भरायची आहे। बघा, यानंतर आपल्याला हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे। खाली उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये ओपन असं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। ओके, यानंतर बघा पुढे इथं नेक्स्ट बटन जो बाण आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट ओके, आणि या ठिकाणी तुम्हाला डन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करा असा मेसेज येईल। सर्वप्रथम त्या अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। ओके, बघा मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला आहे। तुम्हाला या ठिकाणी स्वीकारा यावर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जो OTP येईल 4 डिजिटचा तो तुम्हाला टाकायचा आहे। यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला ॲलो नोटिफिकेशन साठी ॲलो करायचं आहे। ॲलो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा असा मेसेज येईल, त्यावर तुम्हाला ओके असं क्लिक करायचं आहे। बघा मित्रांनो, प्रोफाईल अपडेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वर तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। यानंतर खाली ईमेल ID टाकायचा आहे। डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। ओके, यानंतर नारी शक्ती टाईप तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। बघा या ठिकाणी नारी शक्ती टाईपमध्ये तुम्ही सामान्य महिला निवडू शकता। बघा या ठिकाणी समूह संसाधन व्यक्ती वेगवेगळे प्रकार आहेत। तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारचे आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे। ओके, सामान्य महिला असं या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे आणि अपडेटवर क्लिक करायचं आहे। अपडेट करा। या ठिकाणी मी माझं पूर्ण नाव, जीमेल ID, जिल्हा आणि तालुका निवडलेला आहे। त्यानंतर मला अपडेट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यानंतर बघा तुम्हाला इथे नारी शक्ती दूत डाव्या बाजूला दिसत आहे, त्या ठिकाणी म्हणजेच होम ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी होम ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथे उजव्या बाजूला जे प्लस साइन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला बघा इथे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। खाली जर लग्न झालेलं असेल तर या ठिकाणी पती येईल, अन्यथा तुम्ही या ठिकाणी वडील असं देखील निवडू शकता। ओके, यानंतर तुम्हाला या ठिकाणी वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे। खाली महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, लग्न झालेलं असेल तर खाली तुम्हाला जन्मदिनांक तुमचा निवडायचा आहे। ओके, यानंतर तुम्हाला खाली तुमचा आधार कार्ड प्रमाणे
संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। खाली तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। ओके, तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। जिल्ह्यातील तालुका सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे। ओके, जे असेल ते। यानंतर तुम्हाला खाली ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे किंवा नगरपालिका नगरपंचायत, ओके, जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी नाव तुम्हाला टाकायचं आहे। ओके, यानंतर तुमचा पिनकोड इथे टाकायचा आहे। मोबाईल नंबर खाली टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकायचा आहे। शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेतला आहे का, असेल तर या ठिकाणी तुम्हाला हो सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर तुम्हाला नाही असं सिलेक्ट करायचं आहे। यानंतर खाली बघा तुम्हाला वैवाहिक स्थिती या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे। अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोट, तुमची जी असेल ती तुम्हाला या ठिकाणी स्थिती निवडायची आहे। तुमचा जर जन्म परराज्यात झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी हो किंवा नाही असं त्या ठिकाणी निवडायचं आहे। यानंतर तुमचा बँक खाते तपशील द्यायचा आहे। बँकेचं नाव तुमचं बँक खाते, तुमचं स्वतःचं नाव, तुमचा खाते क्रमांक आणि IFSC कोड। ओके, यानंतर तुम्हाला आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या तिन्हीपैकी एक, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचं हमीपत्र, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून ते हमीपत्र भरू शकता। बँक पासबुक, तुमचं महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीची जे काही कागदपत्रे आहेत या ठिकाणी बघा, पतीचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी कोणताही एक तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता। ओके, यानंतर तुम्हाला तुमचा फोटो हा लाईव्ह घ्यायचा आहे। ओके, या ठिकाणी तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो हा घेऊ शकता। ओके, यानंतर बघा जे काही डॉक्युमेंट्स आहे, डॉक्युमेंट्सवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुम्हाला एकतर तुमच्या मोबाईलमध्ये अगोदर फोटो काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट देखील कॅमेरा ऑन करून फोटो घेऊ शकता। ओके, या ठिकाणी जर तुम्ही गॅलरीवर क्लिक केलं, तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो निवडू शकता। ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट देखील या ठिकाणी कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी लाईव्ह देखील तुम्ही फोटो घेऊ शकता। ओके, तर अशा पद्धतीने आपण अगदी अचूक असा फॉर्म भरू शकतो। आणि शेवटी तुम्हाला या ठिकाणी ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे। इथं स्वीकार ऑप्शन आहे, स्वीकार ऑप्शन क्लिक करायचं आहे। ओके, आणि माहिती जतन करावं क्लिक करायचं आहे। ओके, यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येईल। ओके, थँक्यू, धन्यवाद।